डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं एक कधी काळचं स्वप्नवत शहर लवासा. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या खास ब्लॉगमध्ये. आज आपण भेट देणार आहोत एक अत्यंत सुंदर आणि शांत डोंगराळ परिसरात बसलेल्या लवासा सिटीला. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, फोटो काढण्यात आवड असेल किंवा फक्त आणि शांत वीकेंड हवा असेल तर लवासा हे एकमेव आणि परफेक्ट ठिकाण आहे. तर आज आहे रविवार. काही खास प्लॅन नव्हता, पण मनात आलं चला कुठेतरी फिरायला जाऊया. मग काय, बस अचानक घेतला निर्णय आणि केली बाईक स्टार्ट आणि निघालो. आपण सध्या पुण्याहून लवासाकडे निघालो आहोत. लवासा हे पुण्यापासून साधारण 50 ते 60 किलोमीटर इतकं अंतरावर असेल आणि गाडीने जर तुम्ही पोहोचणार असाल म्हणजे 4 व्हीलर तर तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागतात. आणि तसं म्हणायला गेलं तर रस्ता खूपच सुंदर आहे. वळणदार घाट, डोंगर आणि हिरवळ आपल्याला सुरुवातीपासूनच दिसायला मिळते. पावसाळ्यात तर हा रस्ता एखाद्या स्वप्नासारखा वाटतो. खरंच तुम्ही नक्की या आणि इथे पाणी वाहतं, धुके हे सगळं काही तुम्हाला अनुभवायला मिळतं. कधी कधी आयुष्यात काही क्षण असे असतात जे खूप काही न सांगता सगळं काही सांगून जातात. बघा ना, समोर पसरलेली ही हिरवळ, टवटवीत गवत, त्यावर टपोऱ्या पावसांच्या सरा पडतात. हवा एकदम गारटलेली, थोडी धुकेसर आहे आणि त्या हिरव्या गवतावर शांतपणे गवत खाणारे एक छोटंसं वासरू चरत आहे. समोर दिसे ते एक आहे विशाल धरण. निसर्ग आणि मानवनिर्मित शक्तीचे एक सुंदर उदाहरण. आता आपण प्रवेश करतोय ते लवासा घाटामध्ये आणि खरं सांगायचं तर इथून पुढचा प्रत्येक वळण म्हणजे एक नवा क्षण आहे. एका बाजूला खोलदरी, दुसऱ्या बाजूला डोंगराची भिंत आणि मध्ये वळणावळणाचा रस्ता आहे. हवेत एकदम गारवा आहे आणि हलकीशी धुकं सुद्धा आहेत. मन अगदी मस्त आणि निवांत आहे. आणि अखेर आम्ही पोचलो आहोत लवासा सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ. तर आपण पोचलो आहोत लवासा सिटीच्या व्ह्यू पॉइंटवर. समोर दिसते ते सुंदर, शांत आणि डोंगराच्या कुशीत अलगद विसावलेलं लवासा. रंगीत घरं, वळणावळणाची रस्ते आणि लेकमध्ये उमटणारे ढगांची प्रतिबिंब. हे दृश्य फक्त पाहायचं नसतं तर ते अनुभवायचं सुद्धा असतं.
घाट उतरताना एका मागोमाग वळण घेत घेत आपण निसर्गाच्या कुशीत खोल जाऊ लागलोय. अशा वेळेला आम्ही गाडीचा वेग हा मंदच ठेवला होता. घाट उतरताना इथे काही पॉइंट्स आहेत जिथे गाडी थांबावीच लागते आणि फक्त पाहावं वाटतं. खाली डोंगरात दिसणाऱ्या लवासा सिटीची पहिली झलक म्हणजे डोंगराच्या कुशीत लपलेलं एखादं रंगबिरंगी घर आणि वळणावळणाचे रस्ते. आणि आता आपण पोहोचलोय लवासा शहरच्या जवळ. एखाद्या युरोपियन शहरासारखं नेटनेटका रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नीट आणि व्यवस्थित मांडलेली झाडं आणि मुख्य गेट मधून आत जाताच मिळणारी एक वेगळी शांती. समोरचं दृश्य जणू एखाद्या चित्रपटातलं वाटतं. हो, खरंच इथे बरेच चित्रपटांचे शूटिंग सुद्धा झालेले आहे. आणि एका बाजूला निळसर लेक आणि दुसऱ्या बाजूला डोंगरांचा हा थाट तुम्हाला दिसतच असेल. आणि हो, आणि मधूनच जातोय हा अरुंद पूल, जिथून गाड्या थेट पाण्याच्या शेजारून जातात. इथं येऊन थांबावंसं नक्कीच वाटतं आणि फोटो सुद्धा काढावसे वाटतात, पण त्याहून जास्त असतो तो शांत क्षण. लवासा सिटीचा हा एक वेगळाच चेहरा आहे. इथे कधी काळी गजबजलेली स्वप्न आज शांततेत हरवलेली वाटतात. अर्धवट उभा असलेल्या इमारती, बंद पडलेली दुकाने, या सगळ्या जागा काहीतरी आपल्याला सांगू पाहतात. कधीतरी इथे उत्सव असायचा, गोंगाट सुद्धा असायचा आणि माणसांची वर्दळ सुद्धा. पण आज या भिंती फक्त आणि फक्त शांततेत थांबल्या आहेत. वेळ, नियोजन आणि नशीब याच्या गाठीशी अडकलेली ही एक संकल्पना. लवासा हे शहर स्वप्नवत आहेच, पण ते अपूर्ण स्वप्नही आहे. या ठिकाणी उभं राहून आपण फक्त एक गोष्ट शिकतो की प्रत्येक गोष्ट ही सौंदर्यवान असली तरी तिच्या मागे एक गोष्ट अधुरीही असतेच. या अर्धवट ओसाड इमारती केवळ विटा आणि सिमेंटनी बांधलेल्या नाहीत, तर त्या बांधल्या आहेत अपेक्षांनी आणि आशांनी. पण त्या स्वप्नांना पूर्ण होण्यासाठी कदाचित अजून वेळ आणि नियती, व्यवस्थापन सुद्धा सगळंच कमी पडेल. आणि आता पहिला घास बघूया, लवासाचा पहिला स्नॅक्स. ठीक आहे, ॲज अ स्नॅक्स विथ फाईन. उत्तप्पा खाऊन झालाय. आज वातावरण एकदम मस्त आहे. जास्त पण खूप पाऊस नाहीये, जास्त ऊन नाहीये आणि मेन जास्त आज गर्दी पण नाही. त्यामुळे व्यवस्थित फिरता येते, फोटोशूट करता येतं. आता खाऊन झाल्यामुळे आता मस्त एक लवासाचा फेरफटका मारू. मेन म्हणजे आज रविवार असून सुद्धा गर्दी कमी आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता येतात व्यवस्थित. आणि फोटोग्राफी करू, क्लिक करू आणि त्यानंतर आपण. पण लवासाला येणारा जो रोड आहे तो खूपच छान आहे. लवासाच्या निमित्ताने त्या रोडला एक्सप्लोर करता येते छान. त्याच्यामुळे तो एक व्ह्यू खूपच छान आहे. व्ह्यू पॉइंट्स आहे असे बरेच जे तुम्ही हिल्स करून छान एक्सप्लोर करू शकता, शूट वगैरे छान करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही पण या, एकदा नक्की
लवासा एक्सप्लोअर करा. एक लेक बनवलं होतं ज्यामध्ये बरेच असे ब्रिजेस होते ज्यावरून आपण व्ह्यू पॉइंट बघत होतो. पण बऱ्याच वर्ष झालं तिथं काही देखरेख नसल्यामुळं सध्या पूर्ण मातीचा गाळ येऊन खालचे जे बंधारे बांधले होते सगळे वाहून गेलेत, सगळे मोडलेत. पाणी आता काही शिल्लक राहिलं नाही. आणि इकडे जो लेकचा जो स्ट्रक्चर जो बनवलं आहे ते प्रॉपर धरणामध्ये जसं पाणी अडवतात आणि त्याला जो प्रॉपर लोखंडाचा जो मोठा गेट असतो तसं बनवलेलं आहे प्रॉपर, म्हणजे जेणेकरून पाणी अडवलं जाईल आणि त्याच पाण्यात इथे लेक तयार होतो. आणि ते सुद्धा इथे असं त्या पद्धतीने बनवलं गेलं. अशी जो आम्ही बोलत होतो लेक बद्दल, तो हाच व्ह्यू आहे जिथे पाणी अडवलं जातं. तो हाच व्ह्यू पॉइंट आहे जिथे असे भिंत लावली आहेत आणि दरवाजे लावले जेणेकरून पाणी अडलं जाईल. आणि तो तिकडून येणारे जे पाणी आहे आणि तिकडचे दरवाजे जर तुम्हाला दिसत असेल, मी झूम करून दाखवते तुम्हाला, ते दरवाजे सुद्धा लीक झालेले आहेत. म्हणजे त्या दरवाजातून सुद्धा आता पाणी येतंय. तेच पाणी आता इकडे पूर्ण येत आहे आणि त्याच पाण्याचा इथे लेक तयार होत होता आधी. हेच ते ठिकाण जिथे लवासा खरंच आजही जिवंत वाटतं. पावसात थोडीशी ओलसर झालेली फरशी आणि युरोपियन आर्किटेक्चरची स्पर्श देणाऱ्या भिंती. इथे चालत असताना प्रत्येक क्षण हा थोडा हळूहळू जातो, कारण आपल्यालाच थांबावंसं वाटतं, तेही प्रत्येक कोपऱ्यावर. इथे एका बाजूला छानसं छोटंसं कॅफे आहे आणि दुसऱ्या बाजूला लहानसं एक छोटंसं बोटिंग पॉइंट सुद्धा. आणि मधोमध तुम्हाला दिसतच असेल की चालायला एक मोठीशी पायवाट सुद्धा आहे. बाजूला चालत जाणारे पर्यटक आणि काही जण सेल्फीमध्ये बिझी आहेत, तर काही फक्त हवेत डोळे मिटून विसावा घेतात. निसर्गमय आणि शांत आणि सुंदर लवासा सिटीतला आपला आजचा प्रवास इथेच संपवतो. घाटांचे वळण, हिरवळ, पावसाचे थेंब, तलावाचा निळसर किनारा आणि शहरातील ती निवांत झलक, सगळं काही आठवणीत साठवून ठेवलं. लवासा हे अनुभव आहे, नुसतं पाहायचं ठिकाण नाही. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचं ठिकाण अजूनही खूप खास असणार आहे. तोवर भेटूया पुढच्या भटकंतीत.